मित्रांनो, स्वागत आहे BNAG वर्ल्ड या शैक्षणिक चॅनलमध्ये. आज आपण मार्च 2024 मध्ये झालेल्या भूगोल पेपर या प्रश्नामध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पाहूयात या प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न आले होते त्या प्रश्नाची उत्तरं काय आहेत. प्रश्न पहिला होता, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 4 मार्कासाठी हा प्रश्न होता. त्यातील पहिला कडा, पॅन्टानल या दलदलीच्या प्रदेशात टिंबटिंब आढळतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाकाय ॲनाकोंडा. तर महाकाय ॲनाकोंडा हा अमेझॉन नदीच्या खोऱ्यात देखील आढळतो आणि या पॅन्टानल दलदलीच्या प्रदेशात देखील आढळतो. पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येच्या वितरणावर टिंबटिंब हा घटक परिणाम करतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्राकृतिक रचना. कारण प्राकृतिक रचना जर अनुकूल असेल तर त्या ठिकाणी दाट लोकवस्ती किंवा लोकवस्ती स्थिरावलेली आपल्याला पाहावयास मिळते, म्हणून प्राकृतिक रचना हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे टिंबटिंब वाहतूक आढळते. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रस्ते वाहतूक ही ब्राझीलमध्ये सर्वत्रपणे आढळते. क्षेत्रपेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी टिंबटिंब या साहित्याची आवश्यकता असते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नावली. कारण ज्यावेळेस आपण क्षेत्रपेटीसाठी जातो त्यावेळेस ज्या माहितीचं आपण संकलन करतो त्यासाठी आपल्याकडे प्रश्नावली असणे आवश्यक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नावली. प्रश्न क्रमांक 2 आहे, वेगळा घटक ओळखा. हा देखील 4 मार्काचा प्रश्न आहे. यामध्ये पहिला प्रश्न आहे, ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्य. तर यामध्ये रिओ दि जानेरिओ, पराइबा आणि अमापा ही तिन्ही राज्य ब्राझीलच्या किनारपट्टीमध्ये आहेत. मात्र आक्रे हा राज्य किनारपट्टीला लागून नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो आक्रे. पुढील प्रश्न आहे, भारतातील अति जास्त पर्जन्याचा प्रदेश. पश्चिम घाटमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, मेघालयमध्ये सुद्धा सर्वात जास्त पाऊस पडतो. मात्र पश्चिम राजस्थान हा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे की या ठिकाणी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस पडतो, म्हणून हा वेगळा घटक पश्चिम राजस्थान. पुढील प्रश्न आहे, अमेझॉन नदीच्या उपनद्या. आता अमेझॉन नदीच्या पारू, पुरुस, जुरुका या तिन्ही ज्या नद्या आहेत या अमेझॉन नदीच्या उपनद्या आहेत. मात्र पॅराना ही स्वतंत्र नदी आहे. कारण ब्राझीलच्या दक्षिणेकडे असणाऱ्या पॅराना आणि पॅराग्वे या 2 नद्या, तर ही अमेझॉन नदीची उपनदी नाही आहे. तर याच्यामध्ये वेगळा घटक मित्रांनो हा पॅराना नदी. पुढील प्रश्न आहे, भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी. तर भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये गवा, हरिण, काळवीट हे प्राणी आढळतात. मात्र यातला वेगळा घटक म्हणजे याक हा प्राणी भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळत नाहीत, म्हणून याचं उत्तर आहे याक. प्रश्न तिसरा होता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, थोडक्यात टिपा लिहा. कोणतेही 2 प्रश्न आपल्याला यामध्ये लिहायचे होते. 4 मार्कासाठी हा प्रश्न होता, म्हणजे 2 मार्काला एक प्रश्न. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे परतीचा मान्सून, दुसरा आहे भारतातील पानझडी वने आणि तिसरा आहे ब्राझीलची ऐतिहासिक भूमी. तर या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मित्रांनो आपण लिहू शकता अशा पद्धतीने. परतीचा मान्सून व्हिडिओ पॉज करून आपण हे उत्तरे चेक करू शकता. दुसरा प्रश्न आहे भारतातील पानझडी वने. तिसरा प्रश्न आहे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. तर व्हिडिओ पॉज करून आपण ह्या प्रश्नाची उत्तरं पाहू शकता. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे मित्रांनो चौथा अ, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. आपल्याला भारत किंवा ब्राझील हा या ठिकाणी आराखडा विचारला जातो. मात्र या प्रश्नामध्ये ब्राझीलचा आराखडा आपल्याला दिलेला आहे आणि ब्राझीलच्या आराखड्यामध्ये आपल्याला 4 घटक दाखवायचे आहेत 4 अंकासाठी. त्यासाठी विचारले गेलेले आहेत मित्रांनो 6 घटक. 6 घटकाकडून विचारले गेलेले आहेत. यापैकी कोणतेही 4 घटक आपल्याला दाखवायचे आहेत. तर ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हा या ठिकाणी ब्राझीलच्या अगदी उत्तरेकडे असणारा हा शिखर आपण इथे दाखवू शकतो. दुसरा घटक आहे साओ फ्रान्सिस्को नदी. तर ही ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीला ही उत्तरेकडे वाहत जाणारी आणि पुढे नंतर ती
पूर्वेकडे वळालेली अशी या पद्धतीने आपण त्याचं मार्गक्रमण दाखवू शकतो. तिसरा घटक आहे माराझॉ बेट. तर अमेझॉन नदीच्या मुखाशी असणारा हा माराझॉ बेट जो सर्वात ब्राझीलमधील सर्वात मोठा बेट म्हणून ओळखला जातो, माराझॉ बेट. पुढचा घटक आहे मित्रांनो पंपास. पंपास हा ब्राझीलच्या दक्षिणेकडे असणारा हा या ठिकाणी आपण पंपास दाखवू शकतो. पुढील घटक आहे विषुववृत्त. ब्राझीलमधून मित्रांनो दोन वृत्त प्रमुख गेलेले आहेत. एक विषुववृत्त आणि दक्षिणेला असणारा मकरवृत्त. दक्षिणेला मकरवृत्त गेलेला आहे आणि उत्तरेला विषुववृत्त गेलेला आहे. तर उत्तरेला या ठिकाणाहून विषुववृत्त गेलेला आपण या ठिकाणी दाखवू शकतो. आणि सहावा घटक आहे त्यामध्ये ब्राझीलची राजधानी. तर ब्राझिलिया ही जी ब्राझीलची राजधानी आहे आपण ती या ठिकाणी दाखवू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण सूची पण तयार करणं महत्त्वाचे आहे मित्रांनो, कारण सूची जर आपण तयार केली नाही तर आपला अर्धा मार्क यातून जाऊ शकतो. पण जे घटक आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि ते कोणत्या पद्धतीने दाखवले आहेत, त्याच्यासाठी आपण कोणती छटा किंवा कोणती आकृती वापरलेली आहे ते आपल्या या ठिकाणी दाखवणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पिको दी नेब्लिना, माराझॉ बेट, विषुववृत्त, साओ फ्रान्सिस्को नदी, ब्राझीलची राजधानी आणि पंपास हे 6 घटक या ठिकाणी दाखवू शकतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो 4A खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. हा सुद्धा 4 मार्काला प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला एक नकाशा दाखवलेला आहे आणि या नकाशावर आधारित आपल्याला या ठिकाणी खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. तर या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, यामध्ये वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे? तर नकाशा शीर्षक मित्रांनो भारत आहे आणि उपशीर्षक राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे. दुसरा प्रश्न आहे कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे? तर या नकाशामध्ये आपण बघू शकतो, तर हा जो उत्तर भारतीय मैदानी भाग आहे, या उत्तर भारतीय मैदानी भागामध्ये रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर भारतीय मैदान. उत्तर भारतीय मैदानामध्ये रस्ते मार्गाची घनता या ठिकाणी सर्वात जास्त आहे. तिसरा प्रश्न आहे पश्चिम किनाऱ्यावरील 2 बंदरांची नावे लिहा. पश्चिम किनाऱ्यावर 2 बंदर या ठिकाणी आपण पाहू शकतो. पश्चिम किनाऱ्यावर हा ठिकाणी कांडला बंदर एक आहे, पोरबंदर या ठिकाणी आहे, त्यानंतर मुंबई बंदर या ठिकाणी आहे, कोची बंदर या ठिकाणी आहे. तर एकूण ही 4 बंदर या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. यातील कोणतेही 2 बंदर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर कांडला बंदर, पोरबंदर, मुंबई बंदर आणि कोची बंदर यातील कोणतीही 2 उत्तर जर आपण लिहिली असेल तर आपलं उत्तर मित्रांनो बरोबर आहे. पोरबंदर ते सिलचर महामार्गाचे नाव लिहा. आता पोरबंदर या ठिकाणी आपण पाहिलात. आता पोरबंदर ते सिलचर मित्रांनो या ठिकाणी आहे. तर पोरबंदर ते सिलचर या ठिकाणाहून जो महामार्ग गेलेला आहे, हा महामार्ग कोणता आहे त्यासाठी आपल्याला सूचीकडे बघावं लागेल. तर जे हे डॉट डॉट दिलेला जो मार्ग आहे, तर डॉट डॉट साठी या ठिकाणी हा चिन्ह वापरलेला आहे पूर्व पश्चिम महामार्ग. तर हा पूर्व आणि हा पश्चिम, पूर्व पश्चिम महामार्ग या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं पूर्व पश्चिम महामार्ग. पुढील प्रश्न आहे कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा. तर कोलकाता पश्चिम बंगालमध्ये असलेल्या ह्या ठिकाणी कोलकाता आणि कोलकाता या ठिकाणी असलेला हा आपला न्यूमूर बेट या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण हे 5 प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आपण लिहतो. यापैकी कोणतेही 4 प्रश्न आपले बरोबर येणे महत्वाचे आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 2 लिहायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी 3 मार्काला एक प्रश्न आहे. पहिला प्रश्न हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आढळते. दुसरा प्रश्न आहे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तिसरा प्रश्न आहे किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. चौथा प्रश्न आहे भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. या प्रश्नाची उत्तरं मित्रांनो या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. आपण हे उत्तरं पाहू शकता. व्हिडिओ पॉज करून आपण हे उत्तरं डिटेलमध्ये वाचून
पाहू शकता की आपले उत्तर बरोबर आहेत का. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आहे. आता विरळ असण्याच्या पाठीमागचे कारण या ठिकाणी आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, याचेही कारण या ठिकाणी आहे. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात. या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आहेत मित्रांनो, आपण ती पाहून लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्वाची आहे. भारतामध्ये होणाऱ्या गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील माहिती आपण या ठिकाणी लिहू शकतो. पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न 6 अ हा 6 मार्काचा प्रश्न आहे मित्रांनो. 6 अ याला अजून अथवा एक प्रश्न आहे दुसरा, पण अगोदर हा 6 आपण बघूया. खालील दिलेल्या सांख्यिकी माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला एक माहिती दिली आहे मित्रांनो. या ठिकाणी या माहितीच्या आधारे आपल्याला एक साधा स्तंभालेख काढायचा आहे. तर तो आलेख काढण्यासाठी आपल्याला 3 गुण आहेत मित्रांनो. आलेख काढण्यासाठी आपल्याला 3 गुण आहेत आणि त्या आलेखावर या ठिकाणी खालील 3 प्रश्न दिले आहेत. त्या 3 प्रश्नाची उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला 3 गुण आहेत. म्हणजे असे एकूण हा 6 मार्काचा प्रश्न आहे. तर आलेख जर आपण काढला तर आपल्याला 3 गुण मिळू शकतात आणि एकूण आलेखावरचे प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 3 गुण. तर आलेख काढण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो, आपल्याला प्रमाण घेणं पहिल्यांदा महत्वाचं आहे. या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश हे प्रमाण घेतलेलं आहे मित्रांनो. 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश. आता 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश. आता तुम्ही जे प्रमाण घेतलं असेल ते कदाचित हे नसेल. आता तुमची आकृती बरोबर असू शकेल, कारण प्रमाणावर आकृती आपली निर्भर करते. आता काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर 10% घेतलं असेल प्रमाण, त्यामुळे त्यांची आकृती चुकली नाही. मात्र त्यांनी जर इथं ते आकृती व्यवस्थित दाखवली असेल तर बरोबर याच्या निम्मे निम्मे 5% म्हणजे 10%च्या ते निम्मे निम्मे, म्हणजे ही आकृती बरोबर त्यांची अजून छोटी होणार. आकृती छोटी होऊ नये म्हणून या ठिकाणी 1 सेंटीमीटर व 5% हा प्रमाण घेतलेला आहे. जर तुम्ही 1 सेंटीमीटर व 10% जर प्रमाण घेतलं असेल तरी देखील आकृती तुमची बरोबर येऊ शकते. मात्र या ठिकाणी ते दाखवणं अगदी महत्वाचं आहे. बरोबर पॉइंट दाखवणं महत्वाचं आहे. तर 1961 मध्ये 18%, या ठिकाणी 1961 हे वर्ष आपण बघू शकतो. 18%. आता या ठिकाणी 15. काही विद्यार्थी काय करतील, या ठिकाणी 1 सेंटीमीटर बरोबर 5% घेतलेला आहे. आपण 1 सेंटीमीटर 5% घेतलं तर 5, 10, 15. 15च्या पुढे 16, 17, 18 3 रेषा फक्त वर जाऊन ते इतर रेषा मारतील. तर हे चुकलं विद्यार्थी मित्रांनो, कारण का की आपण 1 सेंटीमीटर बरोबर 5% घेतलेला आहे, म्हणजे आपल्या 2 रेषा म्हणजे 1% झाला. 4 रेषा म्हणजे 2%, 6 रेषा म्हणजे 3%, 8 रेषा म्हणजे 4% आणि 5 रेषा 10 रेषा म्हणजे 5%. म्हणजे 2 रेषा बरोबर 1% होतो आपला. मग 15च्या पुढे आपल्याला 18% घ्यायचं आहे. 18% घ्यायचं आहे. 18 म्हणजे 15च्या पुढे आपण 6 रेषा वर गेल्या पाहिजेत. 15च्या पुढे 6 रेषा. बघा हे 5 आणि 1 ही 6. तर ह्या ठिकाणी 6व्या रेषेवर आपल्याला येईल 18%. कारण आपलं प्रमाण आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5%, म्हणून या ठिकाणी 18% हा या ठिकाणी येईल. त्यानंतर दुसरा आहे 1971 ला 18.2%. आता 1971 ला 18.18 तर आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता 0.2%. आता 0.2% ला आपण या ठिकाणी वेगळं दाखवू शकत नाही. 0.2%, 0.5च्या आतमध्ये संख्या असल्यामुळे आपण ते 18% वर दाखवू शकतो. तरी आपलं उत्तर बरोबर आहे 18% वर. 0.5च्या आतमध्ये असेल तर. 0.5च्या पुढे असेल 6, 7, 8 तर आपण पुढचा पॉइंट घेऊ शकतो किंवा पुढची रेषा आपण पकडू शकतो. मात्र इथं 18.2% आहे, त्यामुळे आपण ही रेषा सुद्धा आपण बरोबर 18 वर दाखवू शकतो, तरी पण आपला आलेख बरोबर राहील. 1981 मध्ये 23.3%. 23.3%. आता बघा या ठिकाणी 20 आणि 23 म्हणजे आपल्याला वर 6 रेषा वर जायचं आहे. बघा या ठिकाणी 5 आणि 1 6 आणि 23.3 आहे, म्हणजे आपण या 23 वर म्हणजे 23 वर सुद्धा आपण या ठिकाणी रेषा ओढू शकतो. पुढे आहे 1991 ला 25.7. आता 0.7% म्हणजे 0.5च्या पुढे गेलेली संख्या आहे, म्हणजे 25च्या ऐवजी आपण इथं 26 वर रेषा ओढली तरी चालेल. 1991 ला बघा, 1991 ला हे 25 आणि बघा या ठिकाणी 2 रेषा 26%. तर या ठिकाणी 26 म्हणजे 25.7% म्हणजे 26च्या वर या ठिकाणी ही रेषा येऊ शकते. 2001 ला 27.8% म्हणजे 28 या ठिकाणी आलेला आहे बघा. हे 25
25च्या पुढे 3 28. त्यानंतर 2011ला 31.2 म्हणजे 31 येणार बघा या ठिकाणी. हा 30 आणि हा 2 रेषा 31. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा आलेख काढला असेल किंवा काढू शकतो. आता ह्या आलेखावरून आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. पहिला प्रश्न होता 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. या प्रश्नाचं उत्तरासाठी आपल्याला आलेख काढायची सुद्धा आवश्यकता नव्हती. आपण या चार्टवर सुद्धा या ठिकाणी त्याचं उत्तर देऊ शकतो. 1961 साली नागरीकरण 18% होते. कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते. यासाठी आपल्याला आलेखाचं निरीक्षण करावं लागेल. कोणत्या दशकात, कोणत्या साली नाही बोलले बघा या ठिकाणी, कोणत्या दशकात बोललेलं आहे. कोणत्या दशकामध्ये म्हणजे 10 वर्षाचा कालावधी. कुठल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये नागरिकांना सगळ्यात कमी. आता कमी म्हणजे वाढण्याची टक्केवारी कमी झालेली आहे. आता इथे बघतो आपण सेम आहे. इथे टक्केवारी वाढलेली आहे, इथे वाढलेली आहे, इथे पण वाढलेली आहे आणि इथे पण वाढलेली आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वात कमी आहे. बराबरीच्या तुलनेच आहेत. म्हणजे 1961 1971 1961 1971 या दशकात. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 1961 1971. पुढील प्रश्न आहे 1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते. याही प्रश्नाचं उत्तर आपण तुम्ही या नकाशावरून सुद्धा देऊ शकता किंवा या ठिकाणावरून सुद्धा तुम्ही देऊ शकता. 1991 मध्ये नागरीकरण 25.7% इतके झाले होते. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो. आता याला अथवा होता मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही एक तर वरील तो प्रश्न सोडवू शकत होतात किंवा हा याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला होता, खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. हा देखील 6 मार्काला प्रश्न होता. आपल्याला या ठिकाणी एक आलेख दाखवलेला आहे, एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीचं वाचन करून आपल्याला या ठिकाणी खालील काही 6 प्रश्न दिले आहेत. त्या 6 प्रश्नाची उत्तर आपल्याला लिहायची आहे. अगदी सोपा प्रश्न होता मित्रांनो. भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या. 2 भाग आहेत मित्रांनो यामध्ये. एकूण भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील विभागाचे योगदान आहे आणि विभागात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आहे. भारत आणि ब्राझील. तर यातला पहिला प्रश्न आहे, आलेखात कोणती क्षेत्रे दर्शवलेली आहेत. कोणती क्षेत्रे या ठिकाणी दर्शवलेली आहेत. तर ही प्राथमिक, द्वितीय, तृतीयक. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक ही क्षेत्रे या ठिकाणी दर्शवलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. राष्ट्रीय उत्पन्नात वाटा, आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नात वाटा बघायचा आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान. तर कोणाचं, कोणत्या देशाचं. भारताचं. तर भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या क्षेत्राचं. हा जो क्षेत्र आहे हा कमी आहे, हा कमी आहे, हा सर्वात जास्त आहे. हा भरलेला क्षेत्र जो आहे सर्वात जास्त आहे. मग हा कुठला क्षेत्र आहे. हा तृतीय क्षेत्र. तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल तृतीय क्षेत्र. तृतीय क्षेत्रामध्ये तृतीय क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे. आता गुंतलेले म्हणजे आपल्याला ह्या चार्टकडे बघावं लागेल. ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी. आता ब्राझीलचा प्राथमिक क्षेत्र म्हणजे हा रिकामा बॉक्स, या ठिकाणी रिकामा बॉक्स. तर या एवढी टक्केवारी या ठिकाणी गुंतलेली आहे. तर ही रेषा आपण बघू शकतो कितीची आहे, 10%ची. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो 10%. ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी 10% इतकी आहे. दोन्ही पैकी कोणत्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. आता योगदान म्हणजे आपल्याला हा चार्ट बघावा लागेल आणि दोन्ही देशांमधील प्राथमिक क्षेत्रातील योगदान, दोन्ही देशाची तुलना करूया. या ठिकाणी भारत आणि ब्राझीलची प्राथमिक क्षेत्र. तर यामध्ये आपण बघू शकतो की हा जो आहे भारत आणि हा जो आहे ब्राझील. तर भारत या देशाचे योगदान ह्या प्राथमिक क्षेत्रातील कमी आहे. तर याचं दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो हा प्राथमिक भाग, हा प्राथमिक भाग, हा द्वितीयक, हा तृतीयक. तर प्राथमिक भाग या ठिकाणी भारताचं जास्त आहे, मात्र ब्राझीलचं या ठिकाणी प्राथमिक मधील योगदान कमी आहे. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो ब्राझील. ब्राझीलचं योगदान या ठिकाणी कमी आहे. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे. राष्ट्रीय उत्पादनात
तृतीय क्षेत्राचे योगदान. योगदान म्हणजे पुन्हा आपल्याला याकडे यायचं आहे, याच नकाशाकडे. तृतीय क्षेत्रातलं योगदान. तृतीय क्षेत्र म्हणजे हा भाग. या ठिकाणी आपण पाहू शकतो भारताचा हा भाग एवढा आहे आणि ब्राझीलचा हा भाग एवढा आहे. म्हणजे साहजिकच या ठिकाणी योगदान कमी असणारा भारत देश. राष्ट्रीय उत्पादनात तृतीय क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचं कमी आहे? तर भारत. ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे? आता या ठिकाणी तर टक्केवारी दाखवली नाही, मात्र या ठिकाणी आपण या टक्केवारीवरून निरीक्षण करून सांगू शकतो. हा 10% तर भाग आहे प्राथमिक क्षेत्राचा. तृतीय क्षेत्र तर टक्केवारी सर्वात जास्त आहे, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. तर या ठिकाणी हा जो आहे 10 आणि 20 म्हणजे 19%चा जो भाग आहे हा द्वितीय क्षेत्राचा आहे. तर ब्राझीलच्या मध्ये 19% लोकसंख्या ही द्वितीय क्षेत्रात गुंतलेली आहे. अशा पद्धतीने या 6 प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो मित्रांनो. अथवा प्रश्न होता, तुम्ही एकतर आलेखाचा प्रश्न सोडवू शकत होतात किंवा हाही प्रश्न आपण सोडवू शकतो. पुढील प्रश्न आहे शेवटचा प्रश्न, 7वा प्रश्न. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 8 मार्कासाठी म्हणजे एक प्रश्न 4 मार्कासाठी 3 प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. पहिला प्रश्न आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. दुसरा आहे ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. आणि तिसरा आहे भारतातील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक. या ठिकाणी आपण प्रश्न लिहिलेला आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली. व्हिडिओ पॉज करून आपण हे सर्व प्रश्न पाहू शकता. आता प्रश्न या ठिकाणी जे तयार केलेले हेच असावेत असं काही नाही. तर कारखान्यास भेट देण्यासाठी आपल्याला त्या कारखान्याची इत्थंभूत माहिती मिळवायची आहे. कारखाना कोणत्या प्रदेशात आहे, त्या ठिकाणची प्राकृतिक रचना कशी आहे, त्या ठिकाणचं त्यांचं कार्य कसं चालतं, त्यासाठी विचारले गेलेले आपले जे प्रश्न आहेत ते योग्य असू शकतात. मात्र ते प्रश्न पूर्ण आणि योग्य समर्पक शब्दात असणं महत्वाचं आहे. शेवटी प्रश्नचिन्ह असणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रश्नावली तयार करू शकतो. पुढील प्रश्न आहे ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा. तर ब्राझीलचा किनारी प्रदेश पूर्वेकडे असणारा जो ब्राझीलचा किनारी प्रदेश आहे, जो 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे, तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. व्हिडिओ पॉज करून आपण प्रश्नाचं उत्तर पाहू शकता. तिसरा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक. तर आपल्याला कल्पना आहे भारताचा जो विस्तार आहे तो फार मोठा आहे आणि या विस्तारामध्ये जी लोकसंख्याचे जे वितरण आहे ते लोकसंख्येचं वितरण असमान आहे, कारण त्यावर बरेचसे घटक परिणाम करतात. तर त्या घटकांची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. व्हिडिओ पॉज करून आपण उत्तर या ठिकाणी पाहून उत्तर लिहू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकूण 40 मार्काची भूगोलाची इयत्ता 10वीची मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका होती की जी आपण या ठिकाणी पूर्णपणे सोडवलेली आहेत. आशा आहे आपले सर्व उत्तर या ठिकाणी बरोबर आले असतील. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.